हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बिग बॉस मराठी सीझन 5चा आजचा जो एपिसोड होता, शॉकिंग धक्कादायक हा एपिसोड होता. अरबाज झालेला आहे घराच्या बाहेर. हो मित्रांनो, नॉमिनेशनमध्ये आला होता आणि इव्हेक्टेड येथे अरबाज पटेल हा झालेला आहे. आणि आजचा एपिसोड जो आहे तो तेवढं चांगलं पण नव्हतं आणि तेवढं चांगलं पण होतं, असं मी तुम्हाला येथे सांगतो. 50-50% असं होतं आजचं एपिसोड. बोर पण झालं नाही. मग अगोदर चांगलं मनोरंजन झालं, त्यानंतर मग धक्कादायक जी न्यूज होती ते आपल्याला बघितण्यामधली आली आणि तिकीट टू फिनाले हे पण टास्क येथे झालेले आहेत. काय काय झालेलं आहे पूर्ण माजरा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये. तर एपिसोडची सुरुवात होते येथे आणि जे भाऊ आहेत ते शूटिंगसाठी दुसऱ्या देशामध्ये गेलेले आहेत, म्हणून भाऊ काल पण आले नाहीत आणि आज पण येथे आलेले नाहीत. आणि भाऊचा जो धक्का होता काल ते महाराष्ट्राचा धक्का झालेला आहे आणि आज जे आहे ते पण भाऊचा धक्का झालेला नाही येथे. त्यानंतर मित्रांनो येथे येतात घरामध्ये नवरा माझा नवसाचा 2 हे जे आहेत याची कास्टिंग करणारे कलाकार हे येथे येतात आणि त्यांची फिल्म आलेली आहे त्याचं प्रमोशन करण्यासाठी येथे येतात. अशोक सराफ आणि स्वप्नील आणि सुप्रिया सर हे येथे आलेले आहेत. आणि हे आल्यानंतर येथे काय ते टास्क झालं, ते गोड खाण्याचं पदार्थ ओळखण्याचं करण्याचं असं काय ते टास्क झालेले आहेत. त्यावर आपण जास्त बोलू नये, तेवढं काय इंटरेस्टिंग नाही मित्रांनो. आणि जे इंटरेस्टिंग टॉपिक आहेत त्याच्यावरच आपण आज बोलणार आहोत. तर त्यानंतर असे हे टास्क झाले एकमेकांशी. मग त्यानंतर केले होते ते दुसरा टास्क एक झालं, ते त्यांच्या कलाकार जे आहेत त्यांची जे मूवी आहे त्यांच्या नाव तेथे लिहून ठेवलेले होते आणि त्यांना कमी वेळामध्ये येथे लावायचं होतं. असं एखादी हे ते 2 टास्क झालं. त्यानंतर झालं येथे तिकीट टू फिनाले हा टास्क. कोण कन्फर्म आहे आणि कोण रिजेक्ट येथे होणार आहे हे कंटेस्टंट यांनी केलेले आहे. निक्की जी आहे ते कन्फर्ममध्ये टाकते अरबाजला आणि रिजेक्टमध्ये येथे टाकते जान्हवीला. आणि निक्की सांगते मला अरबाज जे आहे ते अरबाज फार आवडतो आणि मी अरबाजसोबत आलेली आहे आणि मी अरबाजसोबतच येथे जाणार आहे बाहेर, म्हणून कन्फर्म जे तिकीट टू फिनालेमध्ये मी अरबाजला बघायला इच्छितो. त्यानंतर रिजेक्ट केली जान्हवीला आणि जान्हवी निक्की म्हणते जान्हवीला की जान्हवीला काही समजत नाही आणि काही गेम खेळता येत नाही असं येते कारण दिली. त्यानंतर आहे पॅडी, त्यांनी आले कन्फर्ममध्ये सूरजला टाकले आणि कॅन्सलमध्ये निक्कीला टाकले आणि सांगितले की सूरज जे आहे ते चांगला आहे आणि त्याला जिंकण्यामध्ये मला पण खुशी वाटेल असं येथे पॅडी दादा सांगितले. त्यानंतर निक्कीला कॅन्सल केल्यानंतर त्यांनी सांगितले निक्कीचं गेम चांगलं नाही असं येथे पॅडी दादा सांगितले. त्यानंतर अभिजित जे आहे ते कन्फर्ममध्ये अंकिताला टाकलं आणि कॅन्सलमध्ये अरबाजला टाकलं. मग जान्हवी आली, जान्हवी कन्फर्ममध्ये वर्षाला टाकली आणि कॅन्सलमध्ये निक्कीला टाकली. मग अरबाज आला, अरबाज येऊन कन्फर्ममध्ये निक्कीला टाकलं, कॅन्सलमध्ये अभिजितला टाकलं. वर्षा जे आहे ते कन्फर्ममध्ये आले, अभिजितला टाकले आणि कॅन्सलमध्ये धनंजयला. सूरज जे आहे ते आलं, त्यानंतर कन्फर्ममध्ये पॅडिलला टाकलं आणि कॅन्सलमध्ये अरबाजला टाकलेलं आहे. मग धनंजय जे आलं ते कन्फर्ममध्ये अंकिताला टाकलं आणि कॅन्सलमध्ये निक्कीला टाकलं. आणि त्यानंतर अंकिता आली, कन्फर्ममध्ये अभिजितला टाकली आणि रिजेक्टमध्ये अरबाजला टाकली. असं हे तिकीट टू जे फिनाले आहे, तुम्हाला काय आवडते, कोण जाईल कोण न जाईल हे येथे यांना टास्क खेळायचं होतं. असं हे टास्क येथे झालेलं आहे आणि आपण वळूया जे मेन मुद्दा आहे त्याच्याकडे आता. असे हे प्रकारचे येथे टास्क झाले. त्यानंतर पाहुणे जे आलेले होते आणि ते पाहुणे घराबाहेर येथे गेले. त्यानंतर जे आहे त्यांचं एक जे सिरियल येणार आहे ते मामा, अशोक मामा म्हणून असं एक नवीन सिरियल हे अशोक सराफ सर यांचं येथे येणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे आणि ती झलक पण येथे दाखवण्यामध्ये आली. त्यानंतर म्युच्युअल फंड सही आहे हे येथे कोणाला किती कॉईन आहेत हे येथे दाखवण्यामध्ये आलेलं आहे. आणि अभिजितकडे 50, सूरजकडे 150, जान्हवीकडे 100 आणि अंकिताकडे 100 आणि निक्कीकडे 100 आणि डीपीकडे 100, वर्षाकडे 100, अरबाजकडे 200, पॅडीकडे 50
हे कॉईन ह्यांच्याकडे होते आणि यांना एक संधी दिलेली होती की आपल्या कुटुंबाशी व्हिडिओ कॉलशी यांना संबंध करायचं होतं आणि बोलण्याची यांना संधी भेटलेली होती आणि सगळ्यांना विचारलं गेलं तर सगळेजण येथे मना केले मित्रांनो आणि सगळेजण सांगितले आम्ही येथे हे कॉईन सेव्ह करणार आहेत, जेव्हा याची गरज आम्हाला लागेल तेव्हा आम्ही याला हे करू. त्यानंतर कोणीच येथे बोललेलं नाही. त्यानंतर नॉमिनेट जे सदस्य आहेत वर्षा, अरबाज, जान्हवी, निक्की, सूरज हे ॲक्टिव्हिटी एरियामध्ये यांना बिग बॉस बोलवतात आणि बोलवल्यानंतर एक सदस्याचे येथे उघडणार होते. याच्यामध्ये एक ट्विस्ट झालं की आपल्या स्वतःचं जे बॅग आहे ते येथं यांना उघडायचं नव्हतं आणि यांना हे करायचं होतं येथे की निक्कीचं बॅग दुसरं कोणी तर उघडणार, वर्षाताईचं बॅग दुसरी कोणी तर उघडणार असं येथे बिग बॉसने सांगितले आणि बिग बॉस सांगितले की मी येथे एक ट्विस्ट आणणार आहे, असं हे यांचं एक ट्विस्ट होतं. जान्हवी आली आणि जान्हवी आल्यानंतर वर्षाताई यांची बॅग उघडली आणि तेथे सांगितले की हे वर्षाताई येथे सेव्ह झालेले आहेत आणि वर्षाताई आले आणि त्यांनी सूरजची बॅग उघडली आणि त्याला पण सेव्ह केलं. त्यानंतर अरबाज आलं, अरबाजाने येथे निक्कीचं बॅग उघडलं आणि त्याला डेंजर झोनमध्ये येथे दाखवण्यामध्ये आलं. त्यानंतर निक्की आली, निक्की आणि जान्हवी यांना सांगितलं की निक्की तुम्ही जान्हवीचं बॅग उघडा आणि जान्हवी तुम्ही अरबाजचं उघडं आणि एक साथ उघडायचं असं येथे सांगितलं. त्यानंतर येथे जान्हवी जी आहे ते सेव्ह झाली आणि अरबाज जे आहे ते डेंजर झोनमध्ये आलं मित्रांनो आणि येथे निक्कीला माहीत होतं की आता अरबाज बाहेर जाणार आहे असं याला वाटलं आणि निक्की जी आहे ते बिग बॉसला सांगते बिग बॉस अरबाजला एक चान्स द्या. अरे निक्की, बिग बॉस सांगितलेच नाहीत अजून कोण जाणार आहे तर तुला कसं माहीत की अरबाजच जाणार आहे? तू पण जाऊ शकतीस ना, तुला कसं वाटलं? मित्रांनो येथे निक्कीला सगळं माहीत आहे की याला MG भेटलेली आहे आणि याला फिनालेपर्यंत हे जाणार आहे असं याला वाटलेलं आहे आणि बिग बॉस हे याचं आधीच तय झालेलं आहे. म्हणून येथे हे सांगते बिग बॉस अरबाजला एक संधी द्या, तुम्ही अंकिताला पण एक संधी दिली होती असं येथे सांगतात आणि अंकिता तिकडून सांगते मला जी संधी दिली होती ते माझे जे मित्र आहेत ते वाईट वाटत होते, आता तू कशाला सांगतीस असं येते अंकिता येथे सांगते. मग निक्की सांगते अंकिताला की मी माझ्यासाठी मागत नाही, माझं मित्र जे आहे ना ते अरबाज आहे, अरबाजसाठी मी येथे मागत आहे. मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की निक्कीला कसं माहीत की अरबाज जाणार आहे, कारण की निक्कीला माहीत आहे की मी येथे फिनालेपर्यंत जाणार आहे आणि माझी MG आहे असं येथे यांना वाटतंय. आणि किती लोकांना वाटतं मित्रांनो अरबाज जो आहे तो गेला हे फेअर होतं अनफेअर होतं की त्याच्या खेळाबद्दल तुम्ही सांगा. त्याला वोट तर कमीच भेटले होते मित्रांनो, पण वर्षाताई इतके कमी वोट हे मला खपत नाहीत कारण की अरबाजची पण फॅन फॉलोईंग चांगली आहे असं मला वाटतंय. मग त्यानंतर वर्षाताईचं गेम आणि अरबाजचं गेम हे दोघांमध्ये जर गेम बघितलं तर अरबाजचं गेम हे चांगलं होतं मला असं इथे वाटतंय. आणि बिग बॉस जे आहे ते अरबाजला सांगतात की तुमच्या जागी कोण हवं होते येथे. मग अरबाज जे आहे ते सांगतो अंकिता आणि पॅडी हे हवे होते माझ्या आणि निक्कीच्या जागी. मग निक्कीला विचारतात, मग निक्की सांगते जान्हवी आणि पॅडी हे येथे हवे होते. मग त्यानंतर जे आहे ते बिग बॉस येथे सांगतात की आज घराबाहेर जाणारे जे सदस्य आहेत ते अरबाज पटेल आहेत असं येथे सांगतात. असं जर तेव्हा सांगितल्यानंतर निक्की जे रडते मित्रांनो, रडल्यानंतर आणि ते सांगते बिग बॉस याला पाठवा नका, असं नका तसं नका. किती फुटेज घेतीस रे निक्की, किती फुटेज पाहिजे तुला? अहो त्याला सोडतच नाही, तिथे एक सॉन्ग वाजत आहे, मग बाहेर आल्यानंतर वाजतंय, मग गेल्यानंतर वाजते आणि ते हात एक धरल्यात. अरे अरबाज सांगतो अरे सोड की दरवाजा लागते, अरे सोड त्याचा हात, का हात घेऊन का अजून त्याला मध्ये आणणार आहेस का? ये अरबाज म्हणून हा तू जा मग त्याच्या बाहेर. सांगते बिग बॉस याला पाठवू नका, बिग बॉस याला पाठवू नका. तू पण जा बाहेर, तुला जर जायचं असेल हा का नाही जायत तू, असं येथे झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर येथे येतात डॉक्टर ते कांबळे जे आहेत ते येतात आणि अरबाज सांगतो मला एकच गिल्टी आहे की मी रितेश भाऊशी भेटलो नाही बिग बॉस
आणि येथे हेच होतं, मला भेटायचं होतं जाताना रितेश भाऊला, हेच मला कळलं नाही. त्यानंतर अरबाज जे आहे ते आपले जे कॉईन आहेत म्युच्युअल फंडमधले जे ते 200चे 200 निक्कीला देतोय आणि निक्कीला देऊन सांगतो की आता निक्की तुझ्याकडे 300 कॉईन झालेले आहेत आणि सर्वात जास्त तुझ्याकडे काय. मित्रांनो, जेव्हा अरबाज जात होतं खरंच रडणं आलं आणि चांगलं वाटत नव्हतं की अरबाज जेव्हा जाईल. काय मुवमेंट होतं हो ते, काय मुवमेंट, एकदम कडक मुवमेंट येथे शूट केलेला आहे बिग बॉसने आणि चांगलं आपल्याला येथे दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय, काय अरबाज सिक्रेट रूममध्ये गेलेला आहे का पुन्हा येणार आहे वाईल्ड कार्ड म्हणून, काय आहे? सोशल मीडियावर पूर्ण खबर पसरत आहे की मराठी बिग बॉस जे आहे ते आता बंद होणार आहे आणि 6 ऑक्टोबरपर्यंत याचं ग्रँड फिनाले आपल्याला बघण्यामध्ये येईल, असं हे मोठमोठे जे न्यूज चॅनल आहेत ते सगळे येथे सांगत आहेत, असं मी बघितलेलं आहे. ॲक्ट रायडर्स आणि जे ABP माझा न्यूज असे जे मोठे चॅनल आहेत यांनी येथे सांगितलेलं आहे. आणि हिंदी बिग बॉस जे आहे ते ऑक्टोबरमध्ये येथे आय थिंक 22, 23, 24 या तारखेमध्ये सुरू होणार आहे, असं न्यूज जे आहे ते पसरत आहे. तुम्हाला काय वाटतंय हे याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये आपलं मत नक्कीच मांडा. आणि आपण हिंदी बिग बॉस जे आहे त्याचा रिव्ह्यू येथे मजेशीर करणार आहोत मित्रांनो, आणि तुम्हाला पण मनोरंजन होणार है, क्योंकि हिंदी बिग बॉस में बहुत मज़ा आता है, ऐसे मैं आपको यहाँ पे बता रहा हूँ। और हिंदी बिग बॉस की जो ऑडियंस है वो बहुत ही ज़्यादा है, और हिंदी बिग बॉस बहुत कंटेस्टेंट्स जो हैं वो लाइक करते हैं, और सलमान खान इसके होस्ट हैं, इसलिए मुझे भी ये शो अच्छा लगता है। मराठी शो भी बहुत अच्छा इस साल का गया है। मैं ये नहीं बोल रहा कि मराठी शो येथे चांगलं गेलेलं नाही, आणि रितेश भाऊ जे आहेत ते चांगलं होस्टिंग केलेले आहेत, आणि रितेश भाऊला आपल्याला बघण्याला चांगलं वाटतंय असं मला वाटतंय। आणि तुम्हाला काय वाटतंय या इलेक्शनवर, आणि उद्या काय होणार आहे, महत्त्वाची जी घोषणा बिग बॉसने येथे केलेली आहे ते काय आहे? मला वाटतंय एक तर वाईल्ड कार्ड येणार का, यांना डेट सांगितलेली आहे की या तारखेपर्यंत फिनाले होणार आहे, आणि कोण सदस्य पुढच्या आठवड्यामध्ये जाणार आहे, असं काहीतरी येथे बिग बॉसने घोषणा केलेली आहे। वाईल्ड कार्ड काहीच येथे येणार नाही मित्रांनो। मी तुम्हाला सांगतो, अरबाज आता कन्फर्म 100% गेलेला आहे घराच्या बाहेरून, आणि अरबाज येथे येणार नाही, मी तुम्हाला येथे सांगू इच्छितो। आणि दुसरी जी गोष्ट आहे, निक्की आता कसं सर्वाइव्ह करणार घरामध्ये हे बघण्यामध्ये लय इंटरेस्टिंग आम्हाला वाटेल, कारण की अरबाज सोबत ती कसं वागत होती, अरबाज गेल्यानंतर कसं वागेल हे आपल्याला येथे बघण्यामध्ये येईल। कारण मित्रांनो की निक्की जी आहे ते खोटं होती, गेम बद्दल तो अरबाज सोबत होती का खरंच त्याची मैत्रीण होती, हे आपल्याला बघण्यामध्ये इंटरेस्टिंग आहे। बिग बॉस मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा अरबाज गेला ना उद्याच्या भागामध्ये, तिथूनच आम्हाला ते सर्व दाखवा की निक्की कसं येथे करेल, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो। आणि तुमचं काय मत आहे तुम्ही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद।